नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आणि सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आले, तर 21 मार्च 2024 पर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले, त्याचबरोबर CP मुंबईमध्ये सुद्धा किती आले, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आज मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आले आहे. त्याचबरोबर पहा मित्रांनो, एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मिनिटांनी मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे आणि CP मुंबईला सुद्धा मिनिटांनी आणि घंट्यांनी फॉर्मची संख्या वाढत आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला जे या ठिकाणी समजून जायचं आहे की या ठिकाणी काही ना काही फॉर्म वाढले आहे. ठीक आहे. तर आज मित्रांनो 21 मार्च 2024ला दुपारी 4 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सर्व जिल्हे कव्हर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून महाराष्ट्र पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, आज 21 मार्च 2024 पर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहे. तर पहा, SRPF 11 नवी मुंबई या ठिकाणी टोटल आतापर्यंत फॉर्म आले आहे 3400 प्लस आतापर्यंत फॉर्म आले या ठिकाणी. त्यानंतर SRPF 8 मुंबई आहे, या ठिकाणी टोटल जे फॉर्म आले ते आहे मित्रांनो 8100 प्लस या ठिकाणी आतापर्यंत टोटल फॉर्म आले. त्यानंतर SP सातारा आहे, तर SP सातारा या ठिकाणी जवळपास 1000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 12 हिंगोली आहे, तर SRPF 12 हिंगोली या ठिकाणी 3000 प्लस आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे, तर CP मुंबई या ठिकाणी जवळपास 61,000 जे आहे मित्रांनो फॉर्म भरले आहे. तर एक लक्षात ठेवा, या ठिकाणी मिनिटांनी मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे. तर जवळपास तुम्ही या ठिकाणी 100 जास्त सुद्धा या ठिकाणी धरू शकता. ठीक आहे. तर 61,000 किंवा 62,000 सुद्धा तुम्ही या ठिकाणी धरू शकता. तर पहा, 61,000 आतापर्यंत CP मुंबईला या ठिकाणी फॉर्म आले 61,000 प्लस. ठीक आहे. त्याचबरोबर नागपूर आहे, तर नागपूरमध्ये 12,000 प्लस मित्रांनो आतापर्यंत फॉर्म आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 13,800 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे, तर या ठिकाणी 8,000 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृह या ठिकाणी जवळपास 5100 प्लस या ठिकाणी आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर अकोला पोलीस आहे, तर अकोला पोलीस या ठिकाणी 3200 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर अहमदनगर आहे, तर अहमदनगर या ठिकाणी जवळपास 500 प्लस या ठिकाणी अर्ज आले, जे की सर्वात कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे पिंपरी चिंचवड, तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी जवळपास 2400 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहेत. त्यानंतर CP पुणे आहे, तर CP पुणे या ठिकाणी जवळपास CP पुणे सिटी या ठिकाणी 2400 प्लस या ठिकाणी आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF बिरसे कॅम्प गोंदिया आहे, तर या ठिकाणी जवळपास 1000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. तर खूप कमी SRPF गट क्रमांक 15 बिरसे कॅम्प गोंदिया या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली आहे, तर SRPF हिंगोली या ठिकाणी 3100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हर आहे, तर CP मुंबई ड्रायव्हर या ठिकाणी जवळपास 10,000 प्लस आतापर्यंत मुलांनी अर्ज भरलेले फॉर्म भरले. तर एवढे जे आहे मित्रांनो आज दुपारपर्यंतची ही अपडेट आहे मित्रांनो. तर ही जी अपडेट आहे ज्यांचे सुद्धा फॉर्म भरले तर त्यांच्यापासून मित्रांनो ही अपडेट घेण्यात आली आहे. ठीक आहे. तर आज मित्रांनो दुपारी 4 वाजेपर्यंत एवढे जे आहे मित्रांनो फॉर्म आलेले आहे. तर 4 वाजताची जी आहे मित्रांनो ही अपडेट आहे 21 मार्च 2024ची 4 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर एवढे जे मित्रांनो फॉर्म आले या जिल्ह्यामध्ये. तर यावरून आपल्याला एक अंदाज होणार आहे की आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. तर पहा मित्रांनो, तुमची जर चांगली प्रॅक्टिस वगैरे असेल तर तुमच्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा, ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार जागा असेल तर. ठीक आहे. तर समजा तुमचं ग्राउंड 40च्या वरती असेल तर तेव्हाच तुम्ही फॉर्म भरा. जवळपास ज्या ठिकाणी कमी जागा आहे त्या ठिकाणी रिस्क घ्या. ठीक आहे. जर तुमची प्रॅक्टिस वगैरे काही नसेल तर मुंबई या ठिकाणी तुम्ही भरू शकता, कारण की मुंबई तर ग्राउंड सगळ्यात शेवट आहे. तर तोपर्यंत तुमची प्रॅक्टिससुद्धा होणार आहे. तुमचं ज्या मित्रांनो 3 इव्हेंट आउट ऑफ होणार आहे, त्याचबरोबर अभ्याससुद्धा मित्रांनो तुमचा होणार आहे. तर भरपूर तुम्हाला तयारीला या ठिकाणी टाईम भेटणार आहे. तर तुम्ही मुंबई या ठिकाणी भरू शकता, ज्यांचं सुद्धा काहीच ग्राउंड नाही. ठीक आहे.
तर पहा मित्रांनो, एवढे आतापर्यंत फॉर्म आले, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच मित्रांनो व्हिडिओ मी तुम्हाला डेली देत राहणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कोणतीही भरती जी निघाली तर त्या भरतीबद्दल मित्रांनो लेटेस्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो, जे पण भरती निघाली त्याबद्दल. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. हे सुद्धा देणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आतापर्यंत. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी तर थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय